नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आत्ता आम्ही अशा ठिकाणी सध्या इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल होत असणारं ठिकाण आहे। त्या ठिकाणी आत्ता आम्ही आहे। माझ्यासोबत हे म्हणते पण भाऊ झोपलाय आणि मी मॅगीची तयारी करतोय। मॅगी बनवायचे सगळंच आहे सोबत कांदा वगैरे तो चिरायचे आणि त्या ट्रेंडिंग ठिकाणाच्या शेजारच्या गावातल्या एका शाळेमध्ये टेंट लावला आहे आणि शाळेच्या बाहेरच आता चूल बनवणार आहे आणि चुलीवरच मॅगी बनवणार आहे। सो मॅगी बनवून ती खाऊन मग झोपायचं। सकाळी लवकर 6ला उठून आपण जाणार आहे। सो कांदा वगैरे चिरून झालाय मस्तमध्ये, टोमॅटो काकडी, चमचा कुठे हेमा उठकी। अशा पद्धतीनं सगळं आणून ठेवलंय, आता फक्त चूल पेटवायचे। तोपर्यंत जरा सॅनिटायझर मारला ना पेटल, लाकडाला पण थोडं। काय वाटतंय पेटेल का? अशा पद्धतीनं जाळ पेटतोय असं वाटतंय का कागदच पेटून विजतोय काय माहिती। पेटलाय खरं तर मला वाटतं। मस्त म्हणजे आता पातेलं ठेवूया त्यात, तसंच टोमॅटो गेला वाटतं। हो हो भाई 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 कांदा टोमॅटो भाजतोय भाई, करपलेला आहे टोमॅटो। कांदा ओ हो मथील भाई मथील। मॅगीत कांदा टोमॅटो वगैरे चिरायचे आपल्याला एका शेफनं, एक सुप्रसिद्ध शेफने रेसिपी सांगितली। सो आपण ती रेसिपी ट्राय करतोय। कांदा वगैरे टाकायचे, धूर नुसता। जाऊ देत असं। अरे पण प्लास्टिक आहे ते। फायनली आपण त्यात मॅगी वगैरे टाकलेत, नूडल्स टाकल्यात, उकळलं की बाई खायची आता। कसली मॅगी असेल तसली असेल। अथक परिश्रमानंतर आपली मॅगी शेवटी बनली। मॅगी खायलाच काय नाहीये। सो आपण पातेलाच करणार आणि हा चमचा तुला ठेव।
आय वॉन्ट दिस. लिंबू पिळायचं का मॅगी? कसं लागलं? काय काहीतरी नवीन इन्व्हेन्शन रे बाई. चालते, खाऊया मस्तपैकी आणि झोपूया. सकाळी आपल्याला 6 वाजता तरी उठायचे. ओके भाई, क्वालिटी झाली आहे. टोमॅटो तर त्यातला क्वालिटी लागला.